राज्यामध्ये श्रीमंत राजे यशवंतराजे होळकर नावानं वसतिगृह चालवलं जातं। धनगर समाजातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी हे वसतिगृह शासनाकडून चालवले जातात। याला अनुदान देखील मिळतं। मात्र बीड जिल्ह्यामध्ये 20हून अधिक ज्या संस्था आहेत त्या चालतात, मात्र काही संस्थांवरती ज्या सुविधा असतील त्या सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय। मात्र अशाच पद्धतीने आम्ही बीड जिल्ह्यातील जे की बालनंदनवन जे इंग्लिश स्कूल आहे, वसतिगृह आहे, शिंगरवाडी फाट्यावरचं महिनाभरापूर्वी या आम्ही वसतिगृहाचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि याच्यामध्ये काही आम्हाला त्रुटी आढळून आल्या होत्या। मात्र महिनाभराच्या कार्यकाळामध्ये जे की ज्या सुविधा होत्या त्या सुविधांचा अभाव होता, ठिकाणी पाहायला मिळालेला होता। मात्र साम टीव्ही आणि सकाळ माध्यमाच्या समूहाच्या माध्यमातून, सरकारनामा असेल, सकाळ असेल आणि साम टीव्हीच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार आम्ही या ठिकाणी दाखवला होता। मात्र तात्काळ महिनाभरामध्ये या संस्थेला सामाजिक न्याय विभागाच्या जे अधिकारी असतील किंवा वर्ग असतील यांनी व्हिजिट केली होती आणि या व्हिजिट नंतर संपूर्ण जे आहे ते या ठिकाणं पाहणी केल्यानंतर बातमीची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणं ज्या सुविधा आहेत त्या मिळायला पाहिजे अशी त्यांनी या ठिकाणी सूचना दिल्या। आणि त्याच्यानंतर आज प्रत्यक्षात ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी अचानक व्हिजिटला आलो, जे की पुन्हा म्हटलं की आपण या विद्यार्थ्यांना सुविधा मिळतात का, सुविधांचा अभाव या ठिकाणी आहे का, हे संपूर्ण पाहायला गेल्यानंतर या ठिकाणं जवळपास 200 विद्यार्थी जे की धनगर समाजातील मुलं आहेत, जे की वसतिगृह या ठिकाणी आहे। विशेषतः पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून संबोधलं जातं। याच जिल्ह्यामध्ये, याच वसतिगृहामध्ये ऊसतोड कामगारांचे देखील पाल्य या ठिकाणी शिक्षण घेतात आणि संपूर्ण पोषण आहार असेल, इतर सुविधा असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणं जे काही कपडे असतात, कपडे धुण्याची वॉशिंग मशीन असेल किंवा गरम पाणी असेल आणि इतर सुविधा या वसतिगृहामध्ये आमच्या माध्यमातून, बातमी दाखवल्याच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू झाल्यात। ठीक आहे, काही गोष्टींचा अभाव या ठिकाणी होता, मात्र ते सुधारण्याचं काम या वसतिगृहानं केलेलं आहे। नेमकी काय प्रकार घडलेला होता मी स्वतः इथले काही संस्था चालक असतील, प्रिन्सिपल असतील त्यांच्याकडे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। याच्या अगोदर आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी जे वसतिगृह चालतंय त्या वसतिगृहाची काही व्यथा जाणून घेतली होती किंवा काही समस्या मांडल्या होत्या, त्या ठिकाणी तुम्ही आता काय सुधारणा केलेल्या आहे, कशा पद्धतीने किती विद्यार्थी आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना सांभाळलं जाते? आज या ठिकाणी उपस्थित सर्व 300 विद्यार्थी आमच्या हॉस्टेलमध्ये प्रवेशित आहेत आणि काही विद्यार्थी अपडाऊन करतात, म्हणजे ते हॉस्टेलचे नाहीत। हॉस्टेलच्या व्यतिरिक्त 50-60 विद्यार्थी आमचे आहेत आणि या ठिकाणी सर्व प्रकारच्या ज्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या भौतिक सुविधा असतील, वैयक्तिक साहित्य सुविधा असतील किंवा जेवणाची, भोजन, निवासाची व्यवस्था असेल, ती अगदी उत्तम पद्धतीने ते राबवली जाते। मागच्या काही कालावधीमध्ये आपण एक व्हिजिट केली होती, त्यावेळेस आपणास जो काही याच्या माध्यमातून दिसून आलं, तर त्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे सुविधा करून आता प्रत्यक्षात आपण पाहू शकता की ज्या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीन होतं, जेवणाची, भोजनाची व्यवस्था होती, प्रत्यक्ष विद्यार्थ्याची उपस्थिती होती, तर ही आज आपल्याला आज तुमच्या या माध्यमातून दिसून येणार आहे। वर्षभरामध्ये सामाजिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कशा पद्धतीने चालवले जातात? विद्यार्थ्यांना भोजनामध्ये, पोषण आहारामध्ये काय काय दिलं जाते, सविस्तर सांगा। सुरुवातीला विविध प्रकारच्या जयंत्या, उत्सव वगैरे कार्यक्रम असतात। विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर कार्यक्रम शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे, तसेच शिक्षण अधिकाऱ्यालयाकडून किंवा गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जे परिपत्रक येतात त्यानुसार सर्व कार्यक्रम आम्ही इथे साजरे केले जातात। कालच आपल्या शाळेमध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा याविषयी वक्तृत्व स्पर्धा आपल्या शाळेच्या वतीने आयोजित केल्या होत्या। यामध्ये आपण 3 प्रकार काढलेले आहेत। वसतिगृहाच्या पोषण आहारामध्ये शासन निर्णयाप्रमाणे जो तरतुदी केलेला आहे, त्याच्यामध्ये मटण, अंडे असतील, दूध असेल, त्याच पद्धतीने सकस आहार असेल, सकाळची नाश्ता असेल, 2 टाइम जेवण, 4 वाजता परत त्यांना नाश्ता, अशा पद्धतीने आपण सर्व पौष्टिक आणि सकस आहार देण्याचा प्रयत्न करत आहोत। नवीन तो आपण देत आहोत। माझ्यासोबत संस्था चालक आहेत सर। गेल्या महिनाभराच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली होती, काही उणिवा जाणल्या होत्या, कपडे विद्यार्थी धुत आहेत, काही ज्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये जी त्यांची राहण्याची व्यवस्था आहे, बिल्डिंग नाही, अशा काही उणिवा आहेत किंवा इथल्या काही स्थानिकांनी तक्रार केली होती, अशी आमच्याकडे माहिती आली होती। तुम्ही ते सुधारण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे, काय सांगा? आता त्यावेळेस जे वॉशिंग मशीनचा प्रॉब्लेम होता, तर लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे, टेक्निकली विषय असल्यामुळे, तर तो आता दुरुस्त केलेला आहे। ते व्यवस्थित केल्यामुळं आता तुम्ही पाहू शकता, समजा की वॉशिंग मशीन असेल किंवा आपल्या सौर ऊर्जावरला पाणी गरम करण्याचं हे असेल किंवा शुद्ध पिण्याचं पाणी असेल, तर हे पूर्ण पाहू शकता तुम्ही। मी वैयक्तिक रेसिडेन्शियल इथं असल्यामुळं माझं वैयक्तिक
प्रत्येक मुलावर लक्ष असतंय. मी डॉक्टर असल्यामुळं मुलांचा आजारपण असेल, मुलाचे मानसिकता कशी आहे ती पाहणं असतं, किंवा मुलगा थोडा जरी कुचंबल्यासारखा जरी मला वाटला तर मी त्याच्यावर वैयक्तिक लक्ष देतो मी असं. बरं, बिल्डिंगचा विषय आहे, तुम्ही पाठीमागे तुमच्यावरती काही आरोप झाले होते की राहण्यासाठी सुविधा नाही वगैरे, ते काम कशा पद्धतीने आहे? हो, पत्र्याचं रेसिडेन्स मुलांना पत्र्याचंच आहे असं जे आमच्याकडे हे आलतं. पण आता आम्ही 1-2 महिन्यातच आता स्लॅब लेवलला आमचं काम चालू आहे. स्लॅबचं पडतोय आता 2 दिवसात, आणि स्लॅब पडल्याच्या नंतर रेसिडेन्स पण स्लॅबमध्ये RCC बिल्डिंगमध्ये जाईल. नक्कीच ज्या सुविधांचा अभाव होता ते पूर्ण करण्याचं काम केलं. माझ्यासोबत पालक आहेत. बाबा, कुठून आलात तुम्ही? गेवरा तालुका, बीड जिल्हा. गाव- माझं नाव गाव जातेगाव आहे. हा, माझं नाव माणिक भाऊ चौरे. कोण आहे तुमचं? कोण शिकते इथं? नातून नात आहे. मागचे कितीला आहे? हा, कितीला आहे? किती राव? चौथी, एक चौथीला एक. पाचवीला. बरं, ठीक. हा, आणि दुसरे किती वर्षापासून शिकताय, काय नेमकी? 2 वर्ष झालं. हा. बरं, दुसरी गोष्ट सांगा मला, हा. तुमची शेती किती आहे, काय व्यवसाय आहे? शेती 2 एकर आहे. व्यवसाय शेती म्हणलं ते. हा, मुलगा काय करतो तुमचा? मुलगा एक कारखानला, एक कल्याणला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते शिकायला टाकलं? हा, शिकायला टाकले. बरं, इथलं काय अडचण तुम्हाला काही? काही नाही 2 वर्ष झालं. मस्त सोय आहे. लेकरा बाळाला अगदी खाण्यापिण्याचा इंतजाम आहे. हो, त्याची काय अडचण नाही इथं. तक्रार काही नाही तुमची? काही नाही. सगळे व्यवस्थित हा, मिळते? सगळे व्यवस्थित मिळते. हा, त्या हॉस्टेलच्या विषयी काही तक्रार तुमची? काही नाही, सगळं चांगलं मिळतं. नक्की? हा, नक्की मिळते. 2 वर्ष झालं आता, पण 3ऱ्या वर्षी पण इथे टाकायचे. हा, त्याची काय अडचण नाही. पैसे वगैरे किती भरतात? पैसे नाही भरायचे, काही पैसे लागत नाही. नाही? धनगऱ्या शाळा आहे, इथे पैसे लागत नाही, काही नाही. हा. नक्कीच. आपण एक पालक जे आहेत, पालक देखील या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी आपण खरंच या ठिकाणी काय फॅक्ट चालू आहे ते अचानक आता त्यांच्या नातवंडाला सोडायला आले होते, भेटायला आले होते, की ज्या पद्धतीनं त्यांना मी अचानक बोलवलं, म्हणलं त्या बाबांना इकडे बोलवा, आणि बाबा माझ्या समोर उभा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 2 वर्षापासून माझे नातवंड इथं आहेत. एक मुलगा कल्याणला आहे आणि एक मुलगा ऊस तोडण्याचं काम करतो. मी पहिल्यांदा सांगितलंय की या ठिकाणी बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, आणि या जिल्ह्यामध्ये ज्या पाल्यांचं शिक्षण होऊ शकत नाही, ज्या पाल्यांना कोणी सांभाळायला नाही किंवा तिथं गैरसोय आहे, असे पाल्य या ठिकाणी आणले जातात, त्यांचं शिक्षण केलं जातं. ठीक आहे, संस्था चालवायची असेल तर सगळ्या अडचणी असतात. या अडचणीवर मात करून हे संपूर्ण बालनंदनवन जे आहे त्या ठिकाणी फुलताना पाहायला मिळते. पाठीमागं साम TV आणि सकाळ समूहाच्या ग्रुपने या ठिकाणी माझ्या माध्यमातून या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन केलं होतं, आणि काही त्रुटी आढळून आल्या होत्या, त्या पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी या ठिकाणी प्रत्यक्षात वॉशिंग मशीन चालू आहे की आपण दाखवण्याचं काम करणार आहोत. याच बालनंदनवन मध्ये पाठीमागे ज्यावेळेस आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं त्या ठिकाणी विद्यार्थी चक्क कपडे धुताना पाहायला मिळत. मात्र खरोखर तिथे वॉशिंग मशीन चालू आहे का हे बघण्याचं काम आपण करणार आहोत. ऍक्च्युली प्रत्यक्षात काय घडतंय, नक्कीच ज्या शासनाने योजना दिल्या जातात त्या खरोखर आहेत का? या ठिकाणी जी मशीन होती त्या ठिकाणी मशीन गेल्या वेळेस देखील होती, मात्र ज्या टेक्निकल इश्यू होत्या, टेक्निकल इश्यूमुळे ही मशीन बंद होती असं संस्था चालकांनी आता आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे. मात्र ऍक्च्युली खरोखर या मशीनमध्ये कपडे धुतले जातात का, उघडून दाखवा बरं आम्हाला. नक्कीच अशा पद्धतीने जी मशीन आहे, वॉशिंग मशीन ही चालू आहे का? एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे कपडे धुतले जातात, जेणेकरून जे पाल्य असतात ते छोटे छोटे असतात. कोणी पहिलीला असेल, दुसरीला असेल, चौथीला असेल किंवा तिसरीला असेल, त्यांना कायद्यानं जर काही काम करायला लावलं तर ते बाल कामगार म्हणून त्या ठिकाणी गुन्हा आहे, किंवा बाल कामगारांना काम करू दिलं नाही पाहिजे किंवा काम करून घेतलं नाही पाहिजे. जर असं झालं तर संस्थेवरती, संबंधित लोकांवरती आणि चालकांवरती गुन्हा दाखल होतो. मात्र या ठिकाणी संपूर्ण जी वॉशिंग मशीन आहे कपडे धुण्याची चालू आहे. भैया, तुम्ही ते काम करताय का? कशा पद्धतीने काम केलं जातं, काय नेमके किती विद्यार्थी, काय कसं काय? आम्ही विद्यार्थी कपडे धुतो. प्रत्येक वारानुसार वर्गातून विद्यार्थी कपडे धुत होते. मशीन वगैरे चालू आहे? हा, मी स्वतः चालू असतो. मशीन चालतंय कंटिन्यू चालू, बंद वगैरे नाही, बंद नाही. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वर्गानुसार वार ठरवलेले आहे. कपडे धुवायचे. हा, नक्कीच आपण रियालिटी चेक करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. नक्कीच मशीन चालू आहे का, मशीन नुसतं म्हणजे नावाला इथं मांडलेली आहे का, सगळं बघण्याचं काम आज या ठिकाणी माध्यमातून केलेलं आहे. आणि श्रीमंत राजे यशवंत राजे जी योजना आहे होळकर यांच्या नावानं धनगर समाजातील मुलामुलींसाठी योजना केलेली आहे. नक्की ती योजना सुरू आहे का, त्या योजनेचे कशा पद्धतीने या ठिकाणी दखल घेतली जाते, शासन पैसे देते, नेमकी संस्था चालक योजना व्यवस्थित चालवत आहेत का, संपूर्ण बाबी स्टिंग ऑपरेशन करण्याचं काम गेल्या महिन्याभरामध्ये आम्ही केलं होतं.
आणि तेच काम या ठिकाणी आमचं चालू होतं. आज अचानक आम्ही पुन्हा एकदा व्हिजिट देण्याचं काम केलं. तर ज्या गेल्या महिनाभरापूर्वी ज्या त्रुटी आढळून आल्या होत्या त्या सुधारण्याचं काम या ठिकाणी संस्था चालक आणि बालनंदन वनने केलेलं आहे, असं आमच्या आज निदर्शनास आलेलं आहे. साम टीव्हीसाठी मी योगेश काशीद, बालनंदन वन, बीड.